खिसणीवर अंडी खिसून तर बघा अतिशय भन्नाट असा पदार्थ होतोय। बघताच तुम्ही हा पदार्थ बनवायला पळणार। तर याचा आपण काय बनवतोय ते पाहण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा। वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम इथे मी कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घेतलेली आहे। आता आपल्याला या सर्व भाज्या अगदी बारीकसर अशा चिरून घ्यायच्या आहेत। तर इथे मी तुम्हाला काही लहान मोठ्या टिप्स सांगणार आहे, त्यासाठी तिथे मी तुम्हाला भाज्या चिरून दाखवते। तर बघा यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कोथिंबीर वापरायची आणि कोथिंबीर बघा अगदी बारीकसर अशी कट करायची आहे। त्यानंतर आता आपण हिरवी मिरची देखील कट करून घेऊया। तर कोणत्याही भाज्या अगदी तुम्हाला लहान चिरायच्या असतील तर त्या अगदी अशा जवळ चिरायच्या। यानंतर आता आपण कांदा चिरून घेऊ। त्याचा बुडाचा भाग आणि टोकाचा भाग काढून टाकूया। यानंतर आपण याचं फोलपटही काढून टाकलं। आता सर्वात महत्त्वाची टिप म्हणजे बघा कांद्याच्या मुळाशी असं छोटंसं टोक असतं ना, ते आपल्याला काढून टाकायचं आहे। यामुळे काय होतं, आपण जेव्हा कांदा चिरतो तो अगदी सुटसुटीत असा चिरला जातो, पटकन मोकळा होतो। तर बघा कांदा अगदी बारीकसर चिरण्यासाठी ही टिप वापरायची। जसं की मी व्हिडिओमध्ये दाखवते अगदी शेजारी जवळ असा कांदा चिरायचा आहे। म्हणजे बघा आपला कांदा अगदी बारीकसर असा चिरून होतो। इथे तुम्हाला चॉपर वापरायची सुद्धा गरज नाही, हाताने देखील तुम्ही अगदी बारीकसर असा हा कांदा चिरून घेऊ शकता। तर बघा आपण इकडे अगदी बारीकसर असा हा कांदा चिरून घेतलेला आहे। यानंतर बघा आपल्याला टोमॅटो घ्यायचा आहे। टोमॅटो देखील आपण अगदी बारीकसर असा चिरून घेऊया। तर बघा अर्धच टोमॅटो इथे मी वापरणार आहे। हे टोमॅटो देखील आपल्याला अगदी जवळ असे चिरून घ्यायचे, म्हणजे ते अगदी लहान आकारामध्ये चिरून होतात। या सर्व भाज्या शक्य तितक्या आपल्याला बारीकसर अशा चिरून घ्यायच्या। या भाज्या चिरून झाल्या यानंतर इकडे मी घेतलेले आहेत 4 बॉईल केलेले म्हणजेच उकडलेली अंडी। अंड्याची क्वांटिटी तुम्ही कमी जास्त करू शकता। तर पहा इकडे आता ना आपल्याला ही अंडी आहेत ना ती खिसून घ्यायची आहेत। त्यासाठी बघा अशा पद्धतीची जी छोटीशी खिसणी असते ना, त्याने आपल्याला ही अंडी मी दाखवते त्याप्रमाणे खिसून घ्यायची आहेत। तुमच्याकडे छोटी खिसणी नसेल तर मोठी वापरली तरी देखील चालेल। तर पहा या पद्धतीने आपल्याला अंड खिसून घ्यायचं आहे। बघू शकता मस्त असा उभा याचा खीस पडत आहे। सर्व अंडे बघा अशा पद्धतीने आपल्याला खिसून घ्यायचं आहे। बघू शकता तर पहा या पद्धतीने संपूर्ण अंड मी खिसून घेतलेला आहे। बघू शकता याचा मस्त असा अगदी सुटसुटीत असा खीस तयार झालेला आहे। तर याच पद्धतीने मी तुम्हाला आणखीन दुसरं अंड देखील खिसून दाखवते। तर बघा याचा खीस किती छान असा पडतोय। तर मंडळी तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून पाहताय ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा। सोबतच आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही प्रेस करा। तर बघू शकता इकडे मी सर्व अंडे आहेत ते खिसून घेतलेले आहेत। बघा याचा अगदी मोकळा सुटसुटीत असा खीस तयार झालेला आहे। तर आता आपल्याला याचं काय बनवायचं आहे ते पाहूया। तर त्यासाठी बघा गॅसवरती ऑलरेडी मी ते कढई गरम करायला ठेवलेली आहे। कढई गरम झाली की यामध्ये आपल्याला तूप टाकायचं आहे। तुपाऐवजी तुम्ही तेलही वापरू शकता। संपूर्ण तूप आपण वितळून घेऊया। तर पहा इकडे आपलं तूप आहे ते वितळलेलं आहे, त्याचसोबत गरमही झालेलं आहे। आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे बारीक चिरलेला कांदा, त्याचसोबत बारीक चिरलेली हिरवी मिरची। आता आपल्याला हे या तुपामध्ये परतवून घ्यायचं आहे। तर आपल्या या कांद्याचा कलर अगदी लालसर असा होईपर्यंत आपल्याला हे तुपामध्ये परतवून घ्यायचा आहे। अधूनमधून बघा असा कांदा परतत राहायचा, म्हणजे तो छान एकसारखा असा परतला जाईल, त्याचसोबत छान अगदी लालसर असा होईल। तर आपली रेसिपी आहे ती अगदी भन्नाट आहे, त्याचसोबत युनिकही आहे। मला खात्री आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहाल आणि तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडेल। तर बघा इकडे आपला कांदा अगदी लालसर असा झालेला आहे। आता आपल्याला यामध्ये टाकायचे आहे बारीक चिरलेला जो टोमॅटो होता तो टाकायचा आहे आणि यामध्ये आपण हा टोमॅटो परतवून घेऊया। आता आपल्याला टोमॅटो देखील अगदी मऊसूत असा होईपर्यंत यामध्ये परतवून घ्यायचा आहे, जरासा शिजवून घ्यायचा आहे। तर बघा आपला जो टोमॅटो होता तो छान मऊसूत असा यामध्ये शिजलेला आहे। ही रेसिपी बनवण्याकरता मी तुपाचा वापर केलेला आहे। तुम्ही तेल वापरू शकता, बटर वापरू शकता, काहीही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता। तर आता आपल्याला यामध्ये काही मसाले ॲड करायचे आहेत। तर घालूया सर्वप्रथम थोडीशी हळद, त्याचबरोबर लाल तिखट, त्याचबरोबर काळं तिखट म्हणजे आपला घरगुती मसाला, आणि इथे मी ॲड करते
चिकन मसाला, कोणताही मसाला तुम्ही इथे ॲड करू शकता, जसे की गरम मसाला वगैरे. आता हे सर्व मसाले यामध्ये परतवून घेऊया. छान असं एकजीव करून घ्यायचं आणि यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे थोडंसं पाणी. पाणी घालून हे सर्व एकजीव असं मिक्स करून घेऊया. तर ना आपल्याला हे 2 ते 3 मिनिटे असंच शिजवून घ्यायचं आहे. मध्यम गॅसवरती आपण हे शिजवून घेऊया किंवा लो फ्लेम ठेवली तरी देखील चालेल. तर पहा आपण हे इकडे 2 मिनिटं व्यवस्थित असं शिजवून घेतलेलं आहे. छान असं पुन्हा एकजीव करून घेऊया. व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. बघू शकता अगदी व्यवस्थित असं हे शिजलेलं आहे. हवं तर तुम्ही हे सर्व स्मॅशरने मॅश देखील करून घेऊ शकता. आता आपल्याला ना यामध्ये जे आपण खिसून घेतलेला अंड्याचा खीस होता तो घालायचा आहे. सर्व खीस यामध्ये घालूया आणि हे सर्व आपण एकजीव असं मिक्स करून घेऊया. सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा आपण हे सर्व छान एकजीव असं मिक्स करून घेतलेलं आहे. यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि हे सर्व पुन्हा एकदा आपण मिक्स करून घेऊया. तर पहा इकडे मी छान एकजीव असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता ना आपल्याला यामध्ये आणखीन थोडंसं पाणी घालायचं आहे आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर मंडळी आपण बनवतोय अंडा घोटाळा, म्हणजे अंड्याचा घोटाळा. याला अंडा घोटाळा देखील म्हणतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही सुरतमधली अगदी फेमस स्ट्रीट फूड डिश आहे. सुरतमध्ये ही डिश खूप जास्त फेमस आहे. तर यामध्ये बघा बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि आता आपण हे 2 मिनिटे व्यवस्थित असं शिजवून घेऊयात. तर पहा इकडे मी 2 मिनिटे हे छान असं शिजवून घेतलेलं आहे. बघू शकता मस्त असा आपला अंडा घोटाळा तयार झालेला आहे. अगदी झटपट अशी होणारी ही रेसिपी आहे. आता आपण सर्विंग प्लेटमध्ये हे काढून घेऊयात. तर मंडळी मला खात्री आहे तुम्हाला आपली ही आजची रेसिपी खूप जास्त आवडली असेल आणि तुम्ही नक्कीच बनवून बघा. तर बघा सर्व केल्यानंतर यावरतून आपण भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. छान अशी कोथिंबीर पेरून घ्यायची आहे. यामुळे टेस्ट आणखीनच भन्नाट लागते. गरमागरम अशा अंड्याला घोट्यावरती मस्त असं बटर घालायचं. यामुळे आणखीनच त्याचा स्वाद द्विगुणित होतो. तर मस्त असा आपला गरमागरम हा अंडा घोटाळा तयार आहे. एकदा नक्कीच बनवून बघा. खायला अतिशय भन्नाट, त्यासोबत ही रेसिपी पौष्टिकही आहे. तुम्ही हा अंडा घोटाळा पावासोबत खाऊ शकता, चपातीसोबत खाऊ शकता किंवा मग असाच देखील खाऊ शकता. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. सोबतच तुम्ही जर आपल्या घरगुती भोजन या चॅनलवर नवीन असाल तर जाता जाता घरगुती भोजन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही प्रेस करा. म्हणजेच माझ्या येणाऱ्या नवनवीन भन्नाट आणि युनिक अशा रेसिपीचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळतील. चला तर मग भेटूया अशाच पुढच्या छान छान नवनवीन अशा नवीन एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी राहा. बाय.